हॅलो स्टुडंट्स, लास्ट लेक्चरला आपण काय केलं होतं आठवत आहे? कॉम्बिनेशन्स ऑफ मिरर बघितले ते, त्याच्यानंतर वेलॉसिटी ऑफ मिरर इज वेलॉसिटी इन स्पॅरिकल मिरर, असं वेगवेगळे गोष्टी बघितल्या त्या. ओके, त्याच्यानंतर आपण काय स्टार्ट केलं होतं? रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. आठवत आहे का? आपण काय केलं होतं स्टार्ट? रिफ्रॅक्शन ऑफ लाईट हे स्टार्ट केलं होतं. मी थोडंसं इंट्रोडक्शन दिलं होतं तुम्हाला कशाचं, रिफ्रॅक्शन ऑफ लाईटचं. बरोबर, इंट्रोडक्शन दिलं होतं तुम्हाला. बरोबर, काय दिलं होतं? इंट्रोडक्शन दिलं होतं रिफ्रॅक्शन ऑफ लाईटचं. त्याच्यानंतर आपण थोडंसं एक इक्वेशन बघितलं होतं. बरोबर ना? इक्वेशन बघितलं तर काय होतं इक्वेशन रिफ्रॅक्शन ऑफ लाईटच्या ह्याच्यामध्ये? म्यू, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. काय आहे म्यू? काय असतं? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. बरोबर, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचं इक्वेशन काय होतं? सी बाय व्ही. काय होतं? सी बाय व्ही. और आपण ह्याचं असं पण म्हणू शकतो, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू व्ही. Refractive index is inversely proportional to V, where V is velocity of light in that medium. V काय असतं? velocity of light in that medium. त्या medium मध्ये velocity of light असते, where V is velocity of light in that medium. त्या मीडियममध्ये वेलॉसिटी ऑफ लाईट जी असते त्याला आपण काय म्हणतो? व्ही. ओके, सपोज ग्लासमध्ये आहे तर ग्लासमध्ये वेलॉसिटी ऑफ लाईट काय असणार? ती त्याला आपण डिनोटेड बाय व्ही करतो. वॉटरमध्ये वेलॉसिटी ऑफ लाईट काय असणार? त्याला आपण डिनोटेड बाय व्ही करतो. समजलं? त्याच्यानंतर अजून एक इक्वेशन काढलं तर असं काहीतरी काढलं तर त्यावेळेस आपण लिहिताना 2, 3 असं काहीतरी लिहितं. ओके, तर आपण आता 1, 2 लिहूया. काय लिहूया? 1, 2 लिहूया. काय? 1, 2. बरोबर, काय लिहायचं? 1, 2. तर ह्याचं मिनिंग काय असतं? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम डिवायडेड बाय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट मीडियम. बरोबर, काय असतं? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम डिवायडेड बाय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट मीडियम. और आपण ह्याला असं पण म्हणू शकतो, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम. काय? विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम असं आपण ह्याला बोलू शकतो. बरोबर. बरं, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स नेमकं काय असतं? मी मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं. कुणी बघितलेत नाही लेक्चर मला माहिती, तरी सांगा. ज्यांनी बघून ह्या लेक्चरपर्यंत आलेत सांगा. जे बघतात ते कंटिन्युअसली वेल अँड गुड. जे नाही बघत आहे गॉड नोस तुमचं काय होणार. ओके, सो काय आपल्याला बघायचं आहे? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय असतं की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपल्याला काय सांगतं की किती स्पीडनं एका लाईट त्या मटेरियलमधून पास होणार हे आपल्याला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ही क्वांटिटी सांगते. ओके, तर जेवढं जास्त रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स तेवढी स्पीड ऑफ लाईट काय असते? कमी. कारण काय? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू वेलॉसिटी. तेवढी स्पीड ऑफ लाईट कमी. ओके, आणि जेवढं कमी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स तेवढं वेलॉसिटी जास्त. ओके, तर ह्याला आपण असं पण लिहू शकतो, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड. पण नुसतं सेकंडचं लिहायचं असेल तर आपण काय लिहू शकतो? इथं सी बाय व्ही टू. काय लिहू शकतो? सी बाय व्ही टू. आणि सेम इथं काय लिहू शकतो? सी बाय व्ही वन. ओके, तर सी सी कट होतं. काय राहतं? व्ही वन बाय व्ही टू. बरोबर, काय राहतं आपल्याकडं? व्ही वन बाय व्ही टू. तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ओके, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचं विथ आपला अजून एक फॉर्म्युला भेटलेला आहे. ओके, तो काय आहे बघा? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम इज इक्वल टू V1 बाय V2. काय आहे? V1 बाय V2. बरोबर, काय झालं आहे? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम. ह्याचं मिनिंग काय? मी इथं काढतो. इथंही काढतो कारण आपल्याला आज बोर्ड खूप लागणार आहे. ओके, म्हणून मी थोडंसं कंजूशी करतोय कारण एकाच ह्याच्यामध्ये होऊ दे सगळं. सो सपोज हे ग्लास लॅब आहे. ओके, काय आहे? ग्लास लॅब आहे. आणि इथनं काय होतं आहे? एक लाईट येते. ओके,
आता ही जी लाईट येते ती काय होणार, इन्सिडेंट होणार विथ रिस्पेक्ट टू नॉर्मल, ओके, आणि रिफ्रॅक्ट होणार अशी, बरोबर. हे काय झालं, इन्सिडेंट रे, आणि हे काय झालं, रिफ्रॅक्टेड रे, बरोबर. तर इथं हे जे आहे हे मीडियम 1 आहे आणि हे मीडियम काय 2 आहे, ओके. ह्याचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपण μ2 न डिनोट करणार, काय करणार, μ2 न डिनोट करणार. तसंच ह्याचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपण μ1 न डिनोट करणार. कशाने डिनोट करणार, μ1 आणि ह्याचं μ2 न, ओके. तर आपण कसं म्हणतो, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम, ओके. काय म्हणतो, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम. आता आपण जनरली घेताना हे जे घेतो, हे जे फर्स्ट मीडियम घेतो μ1, ओके. μ1 काय असतं, आपलं एअर असतं, काय असतं, एअर असतं. पण असं पण असू शकतं ना, तुम्ही काय केलं, हे जे स्लॅब आहे ते वॉटरमध्ये ठेवलं, काय केलं, वॉटरमध्ये ठेवलं. तर त्यावेळेस काय करणार, तुमचा मीडियम काय होतो, बाजूचा मीडियम, ह्या स्लॅबच्या बाजूचा मीडियम काय होतो, चेंज होतो. तो काय होतो, वॉटर होतो. म्हणून मी इन जनरल घेतोय, कुठलाही येऊ द्या, मग ते वॉटर ठेवू द्या और कुठल्या तरी गॅस ठेवू द्या, मग त्याच्यामध्ये त्याचं काय जे असेल ते असेल, ओके. म्हणून कधी पण लिहिताना असं लिहायचं, ओके. लिहिताना काय करायचं, असं लिहायचं, दॅट इज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम इज इक्वल टू V1/V2, ओके. सो ह्याला आपण एका ब्रॅकेटमध्ये टाकूया. काही प्रॉब्लेम याच्यात, समजलं सगळ्यांना. बरं, मला सांगा की वेलोसिटी कसली आहे आपली, वेलोसिटी ऑफ लाईट आहे, बरोबर. वेलोसिटी ऑफ लाईट आहे, तर वेलोसिटी ऑफ लाईट आपण कसं लिहितो, n इंटू लॅम्डा. कसं लिहितो, n इंटू लॅम्डा, बरोबर. कसं लिहितो आपण, n इंटू लॅम्डा. बरं, मला एक सांगा की आपलं फ्रिक्वेन्सी, ओके, एखाद्या लाईटची फ्रिक्वेन्सी कधी चेंज होते का नाही, सांगा. एखाद्या लाईटची फ्रिक्वेन्सी when it flows from one medium to another medium, ओके. पहिला गॅस मीडियम मध्ये होतं, नंतर ग्लास मीडियम मध्ये गेलं, ओके. और पहिला एअर मीडियम मध्ये होतं, नंतर ग्लास मीडियम मध्ये गेलं. तर फ्लो होते का, ओके, फ्लो होते, सॉरी फ्लो होते म्हणण्यापेक्षा चेंज होते का, माझा प्रश्न चुकला, चेंज होते का, फ्रिक्वेन्सी चेंज होते का. बरं, फ्रिक्वेन्सी ऑफ लाईट एवढं लक्षात ठेवा, फ्रिक्वेन्सी ऑफ लाईट, ओके, कधीही चेंज होत नाही, ओके. फ्रिक्वेन्सी अशी क्वांटिटी आहे जी एकदा प्रोड्यूस झाली, ज्या सोर्समधून निघाली, तिथं जी असते तीच ऑल ओव्हर दी लाईन तीच कंटिन्युअस असते. कधीही फ्रिक्वेन्सी ऑफ लाईट चेंज होत नाही. और फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड जे असते, ओके, जरी साऊंड वेव्स तुम्ही प्रोड्यूस केला तर फ्रिक्वेन्सी ज्या सोर्समधून, आता मी आवाज काढतोय, बरोबर, तर माझ्या इथं जी फ्रिक्वेन्सी असेल ना तीच तुमच्यापर्यंत येईल, ओके. मग मीडियममध्ये काय होतं, त्याचं वेवलेंथ चेंज होते, काय होते, वेवलेंथ चेंज होते. कधी पण वेलॉसिटी चेंज होते, ओके, वेलॉसिटी पण चेंज होतं. आता बघितलं आपण की इथं वेगळी वेलॉसिटी असणार, इथं वेगळी वेलॉसिटी असणार, इथे वेगळी वेलॉसिटी असणार, बरोबर. वेलॉसिटी चेंज होते, फ्रिक्वेन्सी चेंज होत नाही. खरं लॅम्बडा चेंज होतो, ओके. तर मी इथं लिहितो, ओके, वेन ray of light passes through different medium, okay, its velocity and wavelength changes, but frequency remains same. काय, फ्रिक्वेन्सी रिमेन्स सेम, फ्रिक्वेन्सी सेम राहते. बरं, आता जी फर्स्ट मीडियम मध्ये वेलॉसिटी आहे त्याला मी V1 म्हणू, ओके. जी फर्स्ट मीडियम मध्ये वेलॉसिटी आहे त्याला काय म्हणू मी, V1. त्याला मी कसं लिहू शकतो, V1 इज इक्वल टू n लॅम्डा 1. फ्रिक्वेन्सी आपली सेम राहते. आता सेकंड मीडियम मध्ये जी वेलॉसिटी आहे त्याला मी काय लिहू, V2 इज इक्वल टू n लॅम्डा 2 असं लिहू, बरोबर. काय लिहू, n
लॅम्बडा 2. तर ह्या इक्वेशनमध्ये ह्या व्हॅल्यूज टाकल्या तर काय येतात बघ. म्यू refractive index of second medium with respect to first medium is equal to n lambda 1 upon n lambda 2. and cut होतं तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय राहतं, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम काय राहतं, लॅम्बडा 1 बाय लॅम्बडा 2. ओके, काय होतं लॅम्बडा 1 बाय लॅम्बडा 2. ह्याचं मिनिंग काय, ह्याचं मिनिंग लक्षात घ्या. एक तर फर्स्ट थिंग mu is inversely proportional to lambda, inversely proportional to lambda. एक आहे म्हणजे जेवढा आपला लॅम्बडा वाढतो तेवढं आपलं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कमी होतं. ओके, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू लॅम्बडा. आणि सेकंड काय की जसं आपण एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये जातो, लाईटची वेवलेंथ चेंज होते. काय होते, लाईटची वेवलेंथ चेंज होते, फ्रिक्वेन्सी सेम राहते. ओके, काही प्रॉब्लेम याच्यात. आय होप तुम्हाला ही थेरी समजली असणार, याच्यात काही प्रॉब्लेम नसणार. ओके, हे सगळं समजलं असणार. चला एक प्रॉब्लेम करूया म्हणजे क्लिअर होतंय. तोपर्यंत काय करा, हे लिहून घ्या, पॉज करून लिहून घ्या. मी जर असं ब्लॅकबोर्डच्या बाजूला होतो, पॉज करून लिहून घ्या, कारण सम लिहिल्यानंतर सगळं खिचडी होईल मध्ये तिथं, समजलं. तर हे पॉज करून लिहून घ्या. हे इक्वेशन, हे एक इक्वेशन इम्पॉर्टंट आहे. ओके, हे इक्वेशन इम्पॉर्टंट आहे, हे एक इक्वेशन इम्पॉर्टंट आहे. ओके, हे दोन इक्वेशन इम्पॉर्टंट आहे याच्यात. चला सम घ्यायचा. ओके, तर सम घेऊया एक. सपोज वेलोसिटी ऑफ लाइट इन वाटर VW इज इक्वल टू 2.25 इंटू 10⁸ मीटर पर सेकंड एवढी आहे. तर म्यू ऑफ वॉटर म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर काढा. काय म्हटलं त्यांनी, म्यू ऑफ वॉटर, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर काढा. तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर कसा काढणार बघा. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर काय असणार, C/V, बरोबर. तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर काय येणार, C काय असतं 3 इंटू 10⁸ मीटर पर सेकंड अपॉन V काय 2.25 इंटू 10⁸. ओके, हे 10⁸ कट होऊन जातं, काय राहतं 3/2.25 एवढं राहतं. ओके, 3/2.25. ओके, तर हे कॅल्क्युलेट करून घ्या. ओके, जर मी काय केलं इथं हे पॉईंट इकडं शिफ्ट केलं तर किती येतं, 300/25 राहतं, 225 राहतं. किती राहतं, 225. आता ह्याला मी 25 9 जा म्हणू शकतो, 225. आणि हे किती येतं, 25 12 जा 300. किती येतं, 25 12 जा 300. 3 जा 9 आणि 3 4 जा 12. तर किती येतं, 4/3 येतं. किती येतं, 4/3. तर 3 1 जा 3, 1 जा 3, परत 1 राहतं, इथं 3, इथं 3. तर म्यू ऑफ वॉटर काय येतं, म्यू ऑफ वॉटर किती येतं, 1.33 येतं. ह्याचं युनिट नाही, युनिटलेस क्वांटिटी आहे. मागच्या ह्याच्यात सांगितलंय तुम्हाला काय आहे, युनिटलेस क्वांटिटी आहे. तर हे क्वेश्चन असं सॉल्व्ह करायचं, समजलं. अजून एक देऊ तुम्हाला. ओके, करणारा सॉल्व्ह. आता सेकंड क्वेश्चन लिहितो मी इथं बघा. ओके, सेकंड क्वेश्चन काय, वेलोसिटी इन ग्लास किती दिलेली आहे, वेलोसिटी इन ग्लास 2 इंटू 10⁸ मीटर पर सेकंड एवढी वेलोसिटी इन ग्लास दिलेली. हे सॉल्व्ह करा. तोपर्यंत मी ब्लॅकबोर्ड रफ करून घेतो, आपल्याला ते सोल्युशन काढायचं आहे तर. ओके,
तरी तो वरती लिहितो मी आता परत. आय होप सगळ्यांनी सॉल्व्ह केलं असेल. इझी होतं खूप, कॅल्क्युलेशन पण काय खूप अवघड नव्हते. ओके, काय होतं आपलं वेलोसिटी इन ग्लास मीडियम किती होतं 2 × 10⁸ मीटर पर सेकंड. बरोबर. आता आपल्याला रिफ्लेक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास काढायचं. तर रिफ्लेक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास काय C/V बरोबर G लिहिणार. तर हे काय तर C काय असतं आपलं 3 × 10⁸. C काय असतं स्पीड ऑफ लाईट इन एअर, स्पीड ऑफ लाईट इन एअर अपॉन 2 × 10⁸. हे 2 × 10⁸, 2 × 10⁸ कट होतं. हे किती राहतं 3/2. ह्याला आपण काय लिहू शकतो 1.5. तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास किती आहे 1.5 आहे. समजलं किती आहे 1.5. ओके, कळलं. बर, मग वॉटरची वेलोसिटी किती होती. चला परत लिहितो. हे कळलं ना, याला रफ करतो. ओके, आय होप हे कळालं असेल तुम्हाला. एकदम इझी होतं, काय अवघड नव्हतं याच्यात असं. ओके, चला याच्यापेक्षा थोडासा टफ प्रॉब्लेम करूया. आतापर्यंत आपण काय बघत होतो विथ रिस्पेक्ट टू एअर बघत होतो, म्हणून C/V येत होतं. काय येत होतं C/V येत होतं. आता आपण काय करूया विथ रिस्पेक्ट टू अदर मीडियम बघूया. सपोज माझा फर्स्ट मीडियम आहे वॉटर. काय आहे फर्स्ट मीडियम वॉटर आहे. तर वेलोसिटी इन वॉटर किती घेतली ती आपण 2. घेतली ती 2.25. किती घेतली ती 2.25 × 10⁸ घेतलं तर बरोबर. आणि वेलोसिटी इन ग्लास किती घेतलं तर 2 × 10⁸ मीटर पर सेकंड बरोबर. हे घेतली ती लाईटची वेलोसिटी. हे कशामध्ये वॉटरमध्ये आहे, हे कशामध्ये ग्लासमध्ये आहे बरोबर. एवढं समजतंय. बरं, आता काय करायचं बघा. आपल्याला काय करायचं आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. काय काढायचं आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास मीडियम विथ रिस्पेक्ट टू वॉटर मीडियम काढायचं आहे. काय काढायचं आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास मीडियम विथ रिस्पेक्ट टू वॉटर मीडियम. तर मी असं लिहू शकतो. आता इथे लक्षात ठेवताना असं ठेवायचं. पहिला इकडे घेतोय ना आपण बरोबर, इथं घेतोय विथ रिस्पेक्ट टू ग्लास मीडियम टू वॉटर मीडियम. तर आपलं जे वरती येतं ते काय असतं आपलं कधी पण ग्लासचं असणार बरोबर, ग्लासचं असणार. तर ते कसं लिहिणार आपण C/VG बरोबर. आणि वॉटरचं कसं लिहिणार C/VW बरोबर. C/VW. C कट होतं तर हे काय येतं VW/VG येतं. ओके, तर हे काय येतं μg/μW काय येणार बघा. आता कधी पण लक्षात ठेवायचं, हे प्रत्येक वेळेस असं सॉल्व्ह नाही करत बसायचं. जे ह्या साईडला असतात राईट साईडला असतात ते कधी पण खालती लिहायचं, आणि जे लेफ्ट साईडला असतात ते कधी पण वरती लिहायचं. ओके, वरती. और आपण असं पण म्हणतो ना μ(1 to 2) तर V1/V2 असं लिहितो ना आपण. तर तसंच μ(वॉटर विथ रिस्पेक्ट टू ग्लास) तर कसं लिहायचं वेलोसिटी ऑफ वॉटर डिवायडेड बाय वेलोसिटी ऑफ ग्लास असं लिहायचं. समजलं. तर समजायचं तुम्हाला एक ट्रिक द्यालोय मी. ओके, तर ह्याचं एक्झाम्पल बघ किती आहे बघा. वेलोसिटी ऑफ वॉटर किती आहे 2.25 × 10⁸ बरोबर. आणि वेलोसिटी ऑफ ग्लास काय 2 × 10⁸ बरोबर. तर 10⁸ कट होतं. हे काय राहिलं बघा 2.25. किती राहिले 2.25 डिवायडेड बाय 2 बरोबर. 2 1 डायरेक्ट तुम्हाला कॅन्सल करता येतं तर करा, नाहीतर हे पॉईंट काढून करा. मला इथे डायरेक्ट कॅन्सल करता मी करतो. 2 1 2 2 1 2 इथं 2 1 2 राहतं. आणि हे काय 5 आहे बरोबर. 2 2 4 1 राहतं. 2 5 10. तर किती येतं 1.125. किती येतं 1.125 μg/W काय येतं 1.125. समजलं काय येतं वेलोसिटी ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू वॉटर. मग तसंच रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअर काय आलता आपण काढला तर ना. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअर जो मागचं आपण काढलं तर ते किती होतं 1.5 होतं. किती होतं 1.5 होतं. आता बघा कमी झालंय, कारण काय झालंय
मीडियम चेंज झालेले आहेत. काय झालेले आहेत? मीडियम चेंज झाले आहेत. ओके, आय होप तुम्हाला हे समजलं असेल. तर मी हे रफ करतो. समजलं? काय करतो? रफ करतो. आपण अजून एक विथ रिस्पेक्ट टू लॅम्डा घेऊन बघूया काय आहेत. समजलं? तर एक्झाम्पल घेऊया. सपोज लॅम्डा आहे 4000 एमस्ट्रॉंग. किती आहे? 4000 एमस्ट्रॉंग आहे. ओके, आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ हे कशामध्ये? लॅम्डा इन एअर आहे. कशामध्ये? इन एअर आहे. ओके, आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास किती आहे? 1.5 आहे. ओके, तर फाइंड लॅम्डा इन ग्लास. काय काढायचं आहे? फाइंड लॅम्डा इन ग्लास काढायचं आहे. समजला? तर आपलं हे जे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिले ते कसं आहे? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअर. काय आहे? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअर. आणि हे जे लॅम्डा दिलेला आहे तो कसला आहे? एअरचा आहे. तर लॅम्डा ए. तर आपण ह्याला असं म्हणू शकतो लॅम्डा ए बाय लॅम्डा जी. ओके, तर हे कसं लिहिणार आपण आता की लॅम्डा जी फाइंड करायचं आपल्याला. बरोबर? लॅम्डा जी. तर लॅम्डा जी इज इक्वल टू लॅम्डा ए अपॉन म्यू जी ए. ओके, तर लॅम्डा ए किती आहे आपला? 4000 एमस्ट्रॉंग आहे. 4000 बरोबर एमस्ट्रॉंग आहे अपॉन म्यू जी किती आहे? 1.5 आहे. किती आहे? 1.5. हे डिवाइड करा. एक 0 15चं जर तुम्हाला येत असेल तर करा. कसं करणार? चला हे एक पॉईंट काढा. तर काय येतं वरती? 4 lakhs येतं. किती येतं? 4 lakhs येतं. 4000 होतं, 4 lakhs आला अपॉन 15. बरोबर? 15 1 जा 15, 15 2 जा 30. किती राहतं? 10 राहतं. बरोबर? 100. तर 15 6 जा 90. बरोबर? किती येतं? 15 6 जा 90. परत 15 6 जा 90 ना. परत 10 राहतं. परत 10 राहतं. 15 6 जा 90. परत 10 राहतं. परत 15 6 जा 90. मग आता पॉईंट घेणार 15 6 जा. तर हे येत राहणार. मग काय येतं? 2.66 6.6 एमस्ट्रॉंग. किती येतं? 2.66 एमस्ट्रॉंग हे उत्तर येतं. समजलं? काही प्रॉब्लेम? आय होप तुम्हाला एवढं समजलं असेल. तर एक हे घेऊन टाका होमवर्क. होमवर्क काय आहे? होमवर्क आहे सपोज लॅम्डा इज इक्वल टू 6000 एमस्ट्रॉंग. किती आहे? 6000 एमस्ट्रॉंग आहे. ओके, लॅम्डा इन एअर किती आहे? 6000 एमस्ट्रॉंग. आणि म्यू ऑफ ग्लास किती आहे? 1.5. ओके, तर लॅम्डा इन ग्लास काढा. काय करा? लॅम्डा इन ग्लास काढा. सोपा आहे खूप. डायरेक्ट कॅन्सलेशन होईल असं दिलेलं आहे तुम्हाला. होमवर्क करा खरं, आणि हे असं सॉल्व्ह करून करा. डायरेक्ट नका करू, नाही तर तुम्ही डायरेक्ट इथं व्हॅल्यू टाकणार करणार काय फायदा नाही त्याचा. समजलं? सो आय विल रफ इट नाव. आता जसं आपण लॉज ऑफ रिफ्लेक्शन वाचले ते, आपण काय वाचले ते? लॉज ऑफ रिफ्लेक्शन. तसंच आपण काय बघूया की लॉज ऑफ रिफ्रॅक्शन बघूया. काय बघूया? लॉज ऑफ रिफ्रॅक्शन. आता लॉज ऑफ रिफ्रॅक्शन मध्ये काय बघायचं आपण की पहिला आपण रिफ्रॅक्शन काय होतंय बघूया जरा नीट. ओके, सपोज एक लाईट रे काय होतंय? एक लाईट रे
ओके. एक लाईट रे काय होते, इन्सिडेंट होते. काय होते, इन्सिडेंट होती. ओके. तर हा जो अँगल असतो त्याला आपण काय म्हणतो, अँगल ऑफ इन्सिडेंट. काय असतं, अँगल ऑफ इन्सिडेंट. ओके. एक मिनिट जस्ट बघून घेतो. चला, काय होतं, अँगल ऑफ इन्सिडेंट असतं. तर इथं हे जे काय ग्लास आहे, हे काय आहे, ग्लास आहे. आता ग्लास स्लॅब. ओके. बरं, हा ग्लास स्लॅब कसा आहे, ट्रान्सपरंट आहे. कसा आहे, ट्रान्सपरंट. ग्लास दोन टाईपचे असतात, एक असतं ओपेक आणि एक असतं ट्रान्सपरंट. ओपेक म्हणजे काय, ज्याच्यातून लाईट खूप कमी पास होते. काय होतं, खूप कमी पास होते खरं खूप कमी असते. आणि दुसरं असतं ट्रान्सपरंट. कसं असतं, ट्रान्सपरंट. आणि जे मटेरियल काहीच लाईट पास करत नाही ते वेगळे असतात, ते ग्लासमध्ये येत नाही. आपण ग्लासचं बघतोय. ओके. ग्लास दोन प्रकारचे असतात. तर हा जो ग्लास आहे तो कसा आहे, ट्रान्सपरंट ग्लास आहे. कसा आहे, ट्रान्सपरंट ग्लास. पण ट्रान्सपरंट ग्लास असला तर काय होतं की हे जी रे ऑफ लाईट येते, ओके, ती काय होते, एअरमधून येते. कशामधून येते, एअरमधून. तर हे काय, रेअर मीडियम आहे. कसं आहे, रेअर मीडियम. बरोबर. आपण रेअर मीडियम आणि डेन्स मीडियम ह्याच्यावर डिस्कशन केलं. हे काय, रेअर मीडियम. आणि ग्लास काय, डेन्स मीडियम आहे. काय आहे, डेन्स मीडियम आहे. ओके. तर काय होतं, जेव्हा एखादी लाईट इट कम्स फ्रॉम रेअर मीडियम टू डेन्स मीडियम. ओके. आणि काय होतं, रिफ्रॅक्शन होतं. एक तर फर्स्ट गोष्ट आहे रिफ्रॅक्शन, फिक्स होणार. तर रिफ्रॅक्शन कसं होतं, इट बेंड्स, द रे बेंड्स टुवर्ड्स द नॉर्मल. काय होतं, द रे बेंड टुवर्ड्स द नॉर्मल. ओके. हे रिफ्रॅक्शन अँगल मी आर, स्मॉल आर इथं लिहितो. रिफ्रॅक्शन अँगल स्मॉल आर इथं लिहितो. ओके. हा जो अँगल असतो, इकडं नको, ह्या बाजूला लिहितो. इकडे आपल्याला परत काहीतरी ड्रॉ करायला लागणार. ओके. स्मॉल आर हा जो अँगल असतो ह्याला आपण अँगल ऑफ रिफ्रॅक्शन म्हणतो. काय म्हणतो, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. ओके. जेव्हा आपण when a ray enters from rare medium to dense medium, कुठून, रेअर मीडियम मधून डेन्स मीडियम मध्ये, देन द रे इज बेंड टुवर्ड्स दी नॉर्म. काय होतं, ही जी रे असते ती काय होते, बेंड टुवर्ड्स दी नॉर्मल. हे जे डॉटेड लाईन आहे ती काय, नॉर्मल आहे. ही जी रे असते ही काय असते, ॲक्च्युली अशी जायला पाहिजे. जर आपण बघितलं तर हे डॉटेड लाईन ॲक्च्युली अशी जायला पाहिजे होती, ही रे. बरोबर. काय, अशी जायला पाहिजे होती. खरं काय झाली, बेंड टुवर्ड्स दी नॉर्मल. नॉर्मलकडे बेंड झाली. काय झालं, नॉर्मल पोझिशनकडे बेंड झाली. समजला. तर हे फर्स्ट पॉईंट आहे, हा लिहून घ्या. ओके. व्हेन अ रे एंटर्स फ्रॉम रेअर मीडियम टू डेन्स मीडियम, काय होतं, द रे बेंड टुवर्ड्स दी नॉर्मल. काय होतं, द रे बेंड टुवर्ड्स दी नॉर्मल. ओके. नाव सेकंड काय होतं, ओके, जेव्हा एखाद्या डेन्स मीडियम मधून रेअर मीडियम मध्ये जाते तेव्हा आपल्याला बघायचं आहे. ओके. सपोज हे डेन्स मीडियम मध्ये आहे. आता ही जी लाईट आलेली आहे ही आपली अशी येते. ओके. अशी येत आहे. ओके. तर इथं आपण काय करणार, परत नॉर्मल क्रिएट करणार. काय करणार, परत नॉर्मल क्रिएट करणार. ओके. समजलं. आता हे काय डेन्स मीडियम आहे, हे काय डेन्स, आणि हे काय रेअर मीडियम आहे. काय आहे, रेअर मीडियम आहे. आता जेव्हा आपण लाईट रे, आता हे काय झालं, अँगल ऑफ इन्सिडेन्स झाला. काय झाला, अँगल ऑफ इन्सिडेन्स. आता ह्याच्यातून बाहेर पडणार. तर ही जेव्हा बाहेर पडते, ओके, तेव्हा काय होतं, ही इट बेंड्स अवे फ्रॉम दी नॉर्मल. काय होतं, इट बेंड्स अवे फ्रॉम दी नॉर्मल. ॲक्च्युली ही रे कशी, अशी जायला पाहिजे होती. ॲक्च्युअलमध्ये अशी जायला पाहिजे होती. बट काय झालं की वेन इट कम्स फ्रॉम डेन्स मीडियम टू रेअर मीडियम,
इट बेंड्स अवे फ्रॉम दी नॉर्मल. तर हे नॉर्मल आहे, नॉर्मल पासून लांब गेली. काय झालं, नॉर्मल पासून लांब गेली. ॲक्च्युअलमध्ये हे पाथ पाहिजे होतं, हे जे डॉटेड लाईन आहे हे पाथ पाहिजे होतं, बट काय झालं ते अजून नॉर्मलपेक्षा लांब गेलं. मागच्या केसमध्ये काय होतं, ॲक्च्युअलमध्ये नॉर्मलच्या जवळ येतं व्हॅन इट एंटर्स फ्रॉम रेअर मीडियम टू डेन्स मीडियम. काय रेअर मीडियममधून डेन्स मीडियममध्ये आल्यावर ते कुठं जातं, नॉर्मलच्या जवळ जातं. इट बेंड्स टुवर्ड्स द नॉर्मल. बट व्हॅन इट कम्स फ्रॉम डेन्स मीडियम टू रेअर मीडियम, डेन्स मीडियममधून रेअर मीडियममध्ये आल्यावर काय होतं, इट बेंड्स अवे फ्रॉम नॉर्मल. काय होतं, इट बेंड्स अवे फ्रॉम नॉर्मल. इथं लिहितो का, when the ray enters from dense medium to rare medium, काय होतं, when the ray enters from dense medium to rare medium, काय होतं, the ray bends away from normal. काय होतं, the ray bends away from normal. समजलं, काही प्रॉब्लेम याच्यात. ह्या 2 पॉइंट्स तुम्हाला लक्षात राहिले पाहिजे. जर हे नाही आलं ना पुढं काहीच येणार नाही तुम्हाला. ओके, फर्स्ट काय, फ्रॉम डेन्स मीडियम टू रेअर मीडियम, फर्स्ट रेअर मीडियम टू डेन्स मीडियम टुवर्ड्स दी नॉर्मल, आणि सेकंड काय, डेन्स मीडियम टू रेअर मीडियम अवे फ्रॉम दी नॉर्मल. काय होतं, अवे फ्रॉम दी नॉर्मल. हे पॉज करून लिहून घ्या, मी रफ करणार आहे. ओके, हे लिहून घ्यायचं, मी रफ करणार आहे. पॉज करून घ्या, लिहून घ्या. सेकंड ह्याचा इम्पॉर्टंट पॉईंट आहे, जसं आपला अँगल ऑफ, आपल्याला जेव्हा आपण लॉज ऑफ रिफ्लेक्शन शिकत होतो, आपल्याला काय होतं की अँगल ऑफ इन्सिडेंट इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. हा भेटला तर बरोबर, काय भेटलं तर अँगल ऑफ इन्सिडेंट इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. बरोबर, तसंच इथं काहीतरी रिलेशन पाहिजे ना आपल्याला. बरोबर, इन्सिडेंट अँगल आणि रिफ्रॅक्टेड अँगल मध्ये काहीतरी रिलेशन पाहिजे. बरोबर, सपोज हे आपलं नॉर्मल आहे. नॉर्मल काय असतं, परपेंडिक्युलर टू द सरफेस असतं. काय असतं, परपेंडिक्युलर टू द सरफेस असतं. बरोबर, आता हे झालं इन्सिडेंट अँगल. काय झालं, इन्सिडेंट अँगल. ओके, आता हे काय होतं, रेअर मीडियम आहे आणि हे काय डेन्स मीडियम आहे. तर हे असं खालती येणार. बरोबर, काय ना खालती येणार आणि इट विल बेंड्स टुवर्ड्स द नॉर्मल. बरोबर, मग जर आपण बघितलं ह्याच्यामध्ये असा डायरेक्ट रिलेशन काय भेटत नाही. ओके, आपल्याला थोडासा फंक्शन वाईज रिलेशन बघायला लागतं. तर सायंटिस्ट असे खूप शोधत होते, त्यांना एक रिलेशन भेटलं. काय भेटलं, साइन ऑफ आय अपॉन साइन ऑफ आर अपॉन साइन ऑफ आर काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. समजलं, साइन ऑफ आय अपॉन साइन ऑफ आर इज इक्वल टू कॉन्स्टंट. ओके, बरं कॉन्स्टंट तो कॉन्स्टंट, अजून एक त्यांना रिलेशन भेटलं. काय भेटलं असेल, ओके, त्यांना रिलेशन भेटलं, काय म्हणतात त्याच्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचं रिलेशन भेटलं. कशात भेटलं, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आता ह्याचं सपोज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स या मीडियमचं μ1 आहे आणि ह्याचं काय μ2 आहे. तर साइन आय अपॉन साइन आरचं आपल्याला हे कॉन्स्टंट भेटलं आणि काय कॉन्स्टंट भेटलं, μ2 अपॉन μ1 हेचं रेशो. म्हणजे काय भेटला की फर्स्ट मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स नाही, सेकंड मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स डिवायडेड बाय फर्स्ट मीडियम. ओके, तर रिलेशन काय भेटलं आपल्याला, साइन आय
अपॉन साइन आर इज इक्वल टू μ2 अपॉन μ1. ओके, तर ह्याला आपण असं पण लिहू शकतो, μ1 साइन आय इज इक्वल टू μ2 साइन आर. पाठ करताना हे पाठ करायचं. का सांगतो तुम्हाला, क्वेश्चन सोडवायला खूप सोपं होतं. कन्फ्युजन होतं, साइन आय कोणता घ्यायचा, साइन आर हे ठीक आहे, μ1 कोणता घ्यायचा, μ2 कोणता घ्यायचा, याच्यामध्ये खूप कन्फ्युजन होतं. तर इकडे नीट लक्ष द्या. μ1 इंटू साइन आय काय आहे बघा, μ1 इंटू साइन आय. ज्या मीडियम मध्ये इन्सिडेंट होते त्या मीडियमचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मल्टिप्लाय करायचं, इज इक्वल टू μ2 इंटू साइन आर. काय आहे बघा, इज इक्वल टू μ2 इंटू साइन आर. म्हणून घेताना लर्न करताना असंच करायचं, μ1 इंटू साइन आय इज इक्वल टू μ2 इंटू साइन आर. मग नंतर रिअरेंज करून जे आन्सर पाहिजे ते काढायचं. समजलं? याला आपण काय म्हणतो, स्नेल्स लॉ. काय म्हणतो, स्नेल्स लॉ. समजलं? काय म्हणत असतो याला आपण, स्नेल्स लॉ. स्नेल्स लॉ काय सांगतो आपल्याला की μ1 साइन आय इज इक्वल टू μ2 साइन आर. ओके, μ1 इज द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द इन्सिडेंट रे आणि μ2 इज द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द रिफ्रॅक्टेड रे. काय असतं, रिफ्रॅक्टेड रे ज्या मीडियम मध्ये आहे त्या मीडियमचं काय आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे. आय होप तुम्हाला हे समजलं असणार. तर हे जे इक्वेशन आहे खालती सेकंड पॉईंट टाका. काय टाका, सेकंड पॉईंट. ही डायग्राम बनवा आणि हे लिहून घ्या आणि हे इक्वेशन स्नेल्स लॉ म्हणून तिथं पुट इन करा. समजलं? हे खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, खूप इम्पॉर्टंट आहे. बरं मला सांगा, जर हे रिफ्रॅक्ट नसतं झालं तर ही जी रे आहे ती काय झाली असती, अशी स्ट्रेट गेलेली असती. बरोबर, अशी स्ट्रेट गेलेली असती. बरोबर, बट काय झालंय की रिफ्रॅक्ट होऊन ही रे इकडे आलेली आहे. तर हा जो अँगल बनतो बिटवीन द रिफ्रॅक्टेड रे अँड द ओरिजिनल पाथ, ओके, हा काय असतो, अँगल ऑफ डेव्हिएशन. काय असतो, अँगल ऑफ डेव्हिएशन. तर हा जो अँगल असतो तो अँगल ऑफ डेव्हिएशन असतो आणि अँगल ऑफ डेव्हिएशन आपण डिनोट करतो आय मायनस आर न. काय करतो, आय मायनस आर न. आता आय मायनस आर का सांगतो, हा जो टोटल अँगल असणार हा किती असणार आहे, आय असणार आहे. टोटल अँगल किती असणार, आय. कारण बघा हे काय होतंय, क्रॉस क्रिएट होतोय. असा हे नॉर्मल आहे आपलं आणि हे इन्सिडेंट रे, इथं काय आय आहे, तर हे पण काय असणार, आय असणार. बरोबर, क्रॉसमध्ये. तर हे जे डॉटेड दोन खालच्या लाईन दिसतात हे तुम्हाला काय असणार आहे, आय असणार आहे. बट ही जी लाईन आहे ती किती आहे, आर. मग हा जो अँगल किती, आर. मग ह्यांच्यामधला एवढा जो वाचलेला आहे तो काय असणार आहे, मॉड ऑफ आय मायनस आर. ह्याला आपण काय म्हणतो, अँगल ऑफ डेव्हिएशन. अँगल ऑफ डेव्हिएशन ही टर्म नीट लक्षात ठेवा, प्रिझम मध्ये खूप काम येणार आहे. जेव्हा आपण प्रिझमच्या प्रॉपर्टीज लक्षात घेऊ तेव्हा हे खूप काम येतं. अँगल ऑफ डेव्हिएशन काय असतं, इट इज द डिफरन्स बिटवीन द इन्सिडेंट अँगल अँड द रिफ्रॅक्टिव्ह अँगल. इट इज द मॉड ऑफ, काय असतं, मॉड ऑफ. ओके, मॅग्निट्यूड ऑफ डिफरन्स बिटवीन. कमी असू शकतं, जास्त असू शकतं. ओके, ते डिपेंड करतं मीडियमवर. कशावर डिपेंड करतं, मीडियमवर. ओके, इट इज द, काय असतं हे, इट इज द मॅग्निट्यूड ऑफ डिफरन्स बिटवीन. अँगल ऑफ डेव्हिएशन काय असतं, मॅग्निट्यूड ऑफ डिफरन्स बिटवीन मॅग्निट्यूड ऑफ डिफरन्स बिटवीन. कशाचं मॅग्निट्यूड ऑफ डिफरन्स बिटवीन असतं, इन्सिडेंट अँगल अँड रिफ्रॅक्टेड. इन्सिडेंट अँगल अँड रिफ्रॅक्टेड अँगल असतं. समजलं? काही प्रॉब्लेम याच्यात? ओके, समजलं आहे ना? चल रफ करतो मी हे. आपण सम 1-2 बघूया स्नेल्स लॉवर. ओके, 1-2-3 सम बघूया. ओपनर चालेल. चल, हा रूल पाठ करून घ्या. हा खूप इम्पॉर्टंट आहे, स्नेल्स लॉ. आणि त्याच्या पहिला कोणतं सांगितलं तर, काय सांगितलं तर मी,
बेंडिंग कुठे होते, कशी होते, ओके, टुवर्ड्स दी नॉर्मल, अवे फ्रॉम दी नॉर्मल. रेअर टू डेन्स मीडियममध्ये येतं तेव्हा काय होतं, टुवर्ड्स दी नॉर्मल होते. आणि जेव्हा डेन्स मीडियम टू रेअर मीडियम जातो तेव्हा काय होते, अवे फ्रॉम दी नॉर्मल होते. समजलं. चला एक्झाम्पल करायचं. अँगल ऑफ इन्सिडन्स आहे 60 डिग्री. अँगल ऑफ इन्सिडन्स आहे 60 डिग्री. त्याच्यानंतर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट मीडियम किती आहे 1 आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम ओके किती आहे √3 आहे. काय आहे √3 आहे. ओके, तर अँगल ऑफ रिफ्रॅक्शन फाइंड करायचं आहे. काय फाइंड करायचं आहे, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन फाइंड करायचं आहे, आर फाइंड करायचं आहे आणि अँगल ऑफ डेविएशन डेल्टा फाइंड करायचं आहे. चला ट्राय करा एकदा तुम्ही, काय येतं का बघा. तुम्हाला मी तर करून दाखवणारच आहे, तुम्हाला काय येते का बघा. काय बघा, आपण काय लिहिणार आता, μ1 साइन आय. हे काय झालं, इन्सिडेंट झालं बरोबर. आपण काय लिहिणार, μ1 साइन आय. लिहिताना असंच लिहायचं, पाठ करताना पण असंच करा. μ1 इंटू इन्सिडेंट अँगल, μ2 इंटू रिफ्रॅक्टेड अँगल. काय ना इथं मग μ2 इंटू साइन आर. काय ना μ2 इंटू साइन आर. बरं, μ1 ची व्हॅल्यू किती आहे आपली 1 आहे बरोबर. तर 1 इंटू साइन आय, आय किती आहे 60 डिग्री इज इक्वल टू μ2 ची व्हॅल्यू किती आहे √3 बरोबर. किती आहे √3 बरोबर. इंटू साइन आर. साइन आर करणार आहे ना आपण बरोबर. तर साइन 60 किती असतं √3/2 बरोबर इज इक्वल टू √3 साइन आर बरोबर. √3 कट होतो, देअरफॉर साइन ऑफ आर इज इक्वल टू काय येतं 1/2 येतं. काय येतं 1/2 येतं बरोबर. काय प्रॉब्लेम. बर, साइन ऑफ आर इज इक्वल टू 1/2 म्हणजे आर ची व्हॅल्यू किती येणार 30 डिग्री येणार. ओके, साइन 1/2 कधी असतं, साइन थिटाची व्हॅल्यू 1/2 कधी असते का, जेव्हा थिटा इज इक्वल टू 30 डिग्रीज असतं. काय असतं 30 डिग्रीज असतं. तर रिफ्रॅक्टेड अँगल काय झाला 30 डिग्रीज. आणि सेकंड काय काढायचं आपल्याला, डेल्टा काढायचा. काय काढायचं डेल्टा. डेल्टा इज इक्वल टू मॉड ऑफ आय मायनस आर. काय असणार आय मायनस आर. डेल्टा काय असणार अँगल ऑफ डेव्हिएशन किती असणार मग हा आय किती आहे 60 मायनस आर किती आहे 30. किती आला मग 30 डिग्रीज. अँगल ऑफ डेव्हिएशन किती आलं 30 डिग्रीज. समजलं. काही प्रॉब्लेम ह्याच्यात. खूप सोपा होता हा. फर्स्ट एक्झाम्पल लिहूया, फर्स्ट एक्झाम्पल. ओके, आता सेकंड एक्झाम्पल करूया. काय करूया सेकंड एक्झाम्पल. ओके, रफ करू हे. बघा रफ करतोय मी. बर, हा जो अँगल ऑफ डेव्हिएशन असतो हा प्लेन सरफेस साठीच असतो फक्त. कशासाठी, प्लेन सरफेस. कशासाठी असतो, प्लेन सरफेस. स्पॅरिकल सरफेसला आपल्याला काढता येत नाही असं डायरेक्टली. समजलं, स्पॅरिकल सरफेसला आपल्याला काढता येत नाही. तर हे रफ करतो मी. जिथे अँगल ऑफ डेव्हिएशन लिहितं ना तिथं लिहा प्लेन सरफेस, फॉर प्लेन सरफेस ओनली. ओके, फॉर प्लेन सरफेस ओनली. चला अजून एक एक्झाम्पल घेऊया. ओके, सपोज हे एक डेन्स मीडियम आहे. ओके, हे काय डेन्स मीडियम आहे. थोडंसं मोठं काढतो म्हणजे डायग्राम जरा काढायला बरी पडते. हे काय डेन्स मीडियम आहे. हे नॉर्मल आहे. ओके, माझं अँगल ऑफ इन्सिडेंट्स असं काहीतरी आहे. ओके, अँगल ऑफ इन्सिडेंट याला मी काय म्हणणार आय म्हणणार. ओके, आता हे नॉर्मल आहे. तर हे काय होतं रिफ्लेक्ट होतं. ओके, रिफ्लेक्ट झालं थोडंसं बेंड होतं टुवर्ड्स दी नॉर्मल. ॲक्च्युली हे कसं गेलं पाहिजे, असं गेलं पाहिजे होतं बरोबर. ॲक्च्युली असं गेलं पाहिजे होतं, बट काय झालं बेंड झालं टुवर्ड्स दी नॉर्मल. ओके, तर हे काय झालं अँगल ऑफ रिफ्रॅक्शन झालं. काय झालं अँगल ऑफ रिफ्रॅक्शन.
हे काय मीडियम μ1 आहे, हे काय मीडियम μ2 आहे आणि परत इथं मीडियम काय μ1 आहे. ओके, आता इथं आल्यावर इथं मी काय करतो, परत एक नॉर्मल क्रिएट करतो. ओके, आता इथं आल्या बघा, हे काय डेन्स मीडियम आहे, हे काय रेअर मीडियम आहे. हे कोणतं आहे, डेन्स. हे काय रेअर मीडियम आहे. ओके, हे पण काय रेअर मीडियम. ओके, म्हणजे हे एअर आहे. इथं मी ग्लास स्लॅब ठेवलाय, परत इथं एअर आहे. ओके, आता इथं आल्यावर काय होणार बघा, ही जी रे आहे ही काय झाली, आता इन्सिडेंट रे झाली. काय झाली, इन्सिडेंट रे. बरोबर, आता काय होतंय, डेन्स मीडियम टू रेअर मीडियम जाते. काय होतंय, डेन्स मीडियम टू रेअर मीडियम जाते. तर हे काय होणार, इट विल रिफ्लेक्ट अवे फ्रॉम दी नॉर्मल. काय होणार, इट विल रिफ्लेक्ट अवे फ्रॉम दी नॉर्मल. ह्याच्यामध्ये काय होतं, इट विल रिफ्लेक्ट टुवर्ड्स दी नॉर्मल. जेव्हा रेअर मीडियम मधून डेन्स मीडियम मध्ये येतो तेव्हा काय होतं, इट विल रिफ्लेक्ट टुवर्ड्स दी नॉर्मल. अँड व्हेन वी कम फ्रॉम डेन्स मीडियम टू रेअर मीडियम काय होतं, इट रिफ्लेक्ट्स अवे फ्रॉम दी नॉर्मल. काय होतं, रिफ्लेक्ट्स अवे फ्रॉम दी नॉर्मल. समजलं, काही प्रॉब्लेम ह्याच्यात, समजतंय हे. ओके, बरं इकडे बघा, आता हे जे नॉर्मल आहेत हे काय परपेंडिक्युलर आहे, हे परपेंडिक्युलर आहे, हे परपेंडिक्युलर आहे. दोन्ही परपेंडिक्युलर असल्यावर दोन्ही पॅरलल असतील. काय असतील, दोन्ही पॅरलल. आता हा अँगल आर आहे. काय आहे, हा अँगल आर आहे. बरोबर, हा अँगल आर असल्यावर हा अँगल काय असणार आहे बघा, हे झेड क्रिएट होतं, असं असं झेड क्रिएट होतंय. हे दोन डॉटेड लाईन्स, ह्या दोन डॉटेड लाईन्स आहेत, इथं आर आहे. बरोबर, तर हे पण आर असणार. असा झेड क्रिएट होतोय ना, ह्या दोन ही एक डॉटेड लाईन आहे आणि ही एक डॉटेड लाईन आहे. ह्या दोन डॉटेड लाईनमध्ये हा अँगल आर आहे, तर हा अँगल पण काय असणार, आर असणार. ओके, आर म्हणजे रिफ्रॅक्टेड अँगल असणार. तो ॲक्च्युली इन्सिडेंट अँगलच असणार फॉर दिस टू सरफेसेस. बट त्याची व्हॅल्यू आर एवढीच. आरची व्हॅल्यू 30 असली तर हिची व्हॅल्यू पण 30च असणार. समजलं, काही प्रॉब्लेम याच्यात. ओके, आता आपल्याला हा जो अँगल असणार आहे याला आपण काय म्हणू, इमर्जंट रे म्हणू. काय म्हणू, इमर्जंट रे ई. तर आपल्याला काय फाइंड करायचं आहे की इन्सिडेंट रे आणि इमर्जंट रे मध्ये हे काय काय म्हणतात, रिलेशन काय, इन्सिडेंट रे आणि इमर्जंट रे मध्ये रिलेशन काय. ओके, तर आपण परत काय करणार, स्नेल्स लॉ घेणार. हे काय क्वेश्चन नंबर 2 आहे. काय क्वेश्चन नंबर 2, आपल्याला रिलेशन फाइंड करायचं आहे इन्सिडेंट रे आणि इमर्जंट रे मध्ये. दोघांचं कसं आहे म्हणजे इन्सिडेंट रे आणि इज 2 टाइम्स ऑफ इमर्जंट रे, इन्सिडेंट रे इज हाफ ऑफ इमर्जंट रे, असं काहीतरी रिलेशन असणार ना, ते रिलेशन फाइंड करायचं आपल्याला. समजलं, चला ते रिलेशन फाइंड करूया. तर पहिला काय घेणार मी, स्नेल्स लॉ ह्या दोन सरफेस मध्ये यूज करणार. तर काय येणार बघा, μ1 sin r इज इक्वल टू μ2 sin r. काय येणार, μ1 sin I इज इक्वल टू μ2 sin r. काय असणार, μ2 sin r. हे काय झालं, फर्स्ट. बरोबर, काय झालं, फर्स्ट. आता मी काय करणार, इथं बघा अँगल ऑफ इन्सिडेन्स. ओके, आता हे वरचं बंद करून द्या. आता इथं अँगल ऑफ इन्सिडेन्स किती आहे, आय आहे आणि अँगल ऑफ रिफ्रॅक्शन काय आहे, ई आहे. बरोबर, तर इथं मी लिहू शकतो μ2 इंटू साइन आर. काय लिहू शकतो, μ2 इंटू साइन आर. काय लिहू शकतो, μ2 इंटू साइन आर इज इक्वल टू μ1 इंटू साइन ई. काय लिहू शकतो, μ1 इंटू साइन ई. बरोबर, हे काय झालं, इक्वेशन 2. आता जर आपण बघितलं हे काय μ2 sin r, μ2 sin r. बरोबर, तर ह्या μ2 sin r च्या जागी मी μ1 sin e टाकू शकतो. बरोबर, तर हे काय येतं बघा, μ1 sin I इज इक्वल टू μ1 sin e. ओके, μ1 कट झालं, काय राहतं, साइन ऑफ I इज इक्वल टू साइन ऑफ e. काय राहतं, साइन ऑफ I इज इक्वल टू साइन ऑफ e. हे कधी पॉसिबल आहे, जेव्हा r इज इक्वल टू e. कधी पॉसिबल आहे, जेव्हा I इज इक्वल टू e. तर रिलेशन काय, इन्सिडेंट अँगल आणि इमर्जंट अँगल काय असणार आहे, सेम असणार आहे. काय असणार आहे, सेम असणार आहे. असं प्रत्येक वेळेस होईल ह्याची गॅरंटी नाही. खरं जर तुम्ही काढत गेला, मेजॉरिटी जर पॅरलल सरफेसेस असतील तेव्हा होतं. मेजॉरिटी पॅरलल सरफेसेसला होतं, म्हणजे पॅरलल सरफेसला होतं, मेजॉरिटी नाही, पॅरलल सरफेसला होतं. खरं बाकीच्या सरफेसला गॅरंटी देता येत नाही. ओके, ते काढायला लागतं. काय करायला लागतं, ते काढायला लागतं. समजलं, काय प्रॉब्लेम. ओके, चला अजून एक सम करूया, त्याच्यामध्ये बघूया तुम्हाला किती जमतं हे ॲप्लिकेशन.
लावायला. बर, सपोज एक सर्कल आहे. काय आहे? एक सर्कल आहे. ओके, हे काय डेन्स मीडियम आहे. ह्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय μ2 आहे. आणि बाजूला काय आहे? एअर आहे. काय आहे? एअर आहे. हे एक्झाम्पल नंबर 3. बाजूला एअर आहे, त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1 आहे. ओके, आता ह्याचं हे सर्कलचं सेंटर पॉईंट आहे. काय? सर्कलचं सेंटर पॉईंट आहे. आणि इथून एक रे येते आणि ती अशी रिफ्लेक्ट करते. काय करते? इथं इन्सिडेंट होते. आता ह्याचं नॉर्मल कसं काढतो? मी तुम्हाला सांगितलं होतं स्पेरिकल सर्फेसचं नॉर्मल काय होतं? इट पासेस टुवर्ड्स फ्रॉम दी सेंटर. काय होतं? इट पासेस फ्रॉम दी सेंटर. सेंटरमधून पास होतं. बरोबर, समजलं तुम्हाला हे? ओके, तर मी तुम्हाला दिलंय की हा जो अँगल आहे तो किती आहे? 60 डिग्री. काय आहे? 60 डिग्री. ओके, तर इथनं काय होणार? हे इट विल बेंड टुवर्ड्स दी नॉर्मल. काय होणार? बेंड टुवर्ड्स दी नॉर्मल होणार. थोडंसं बेंड होणार. ॲक्च्युली हे असं जायला पाहिजे होतं. बरोबर, कसं असं जायला पाहिजे होतं? कारण काय झालं? बेंड टुवर्ड्स दी नॉर्मल झालं आणि हे इकडे गेली रे आपली. ओके, आता काय झालं? इथं इन्सिडेंट झाली. तर इथं आपण काय करूया? नॉर्मल बनवूया. काय करूया? नॉर्मल बनवूया. ओके, आणि इथनं काय झाली? परत अवे, बेंड अवे फ्रॉम दी नॉर्मल. काय होते? बेंड्स अवे फ्रॉम दी नॉर्मल. तर ही अशी निघून जाते. ओके, तर हा अँगल काय झाला? आपला इमर्जंट अँगल झाला. काय झाला? इमर्जंट अँगल. तर इन्सिडेंट अँगल 60 डिग्री आहे, तर इमर्जंट अँगल काढा. इन्सिडेंट अँगल 60 डिग्री आहे, तर इमर्जंट अँगल काढा तुम्ही. चला, बरं, प्रत्येक वेळेस काय इमर्जंट अँगल आणि इन्सिडेंट अँगल सेम असतात असं नाही. ओके, तर प्रत्येक वेळेस सॉल्व्ह करून काढायचं. समजलं? काय करायचं? प्रत्येक वेळेस सॉल्व्ह करून काढायचं. जमतंय का बघा जरा. सॉरी, मी तो उभं राहिलो होतो तुमच्या वाटीमध्ये. ओके, जमतंय का बघा. बरं, पॉज करून बघा. मी शिकवतोय तसं पॉज करून काय करायचं? बघायचं. ज्याला काहीतरी आयडिया येत असेल त्यांनी बघायचं, ज्याला नसेल येत त्यांनी माझ्याकडे बघा. ओके, आजूबाजूला कोणाकडे बघू नको सर, नाही तर थोडी समजते. चला करायचं. आता इकडे बघा, हे काय झालं? इन्सिडेंट अँगल झाला. बरोबर, आणि हा काय झाला? रिफ्रॅक्टिव्ह अँगल झाला. काय झाला? रिफ्रॅक्टेड अँगल झाला. बरं, मला सांगा, हे काय डॉटेड लाईन काय आहे? रेडियस ऑफ सर्कल आहे. काय? रेडियस ऑफ सर्कल. हे रेडियस ऑफ सर्कल आहे, हे रेडियस ऑफ सर्कल आहे. बरोबर, तर हे दोन्ही साईड काय आहेत? कॉन्ग्रुएंट आहेत. काय आहेत? कॉन्ग्रुएंट. तर ह्याचे बेस अँगल्स काय असतील? कॉन्ग्रुएंट. बरोबर, बेस अँगल्स काय असतील? कॉन्ग्रुएंट. ह्या दोन साईड्स काय आहेत? कॉन्ग्रुएंट आहेत, तर ह्याचे बेस अँगल्स काय असतील? कॉन्ग्रुएंट. म्हणजे हे आर आहे तर हे पण आर असणार. बरोबर, आता हे आर झालं तर, आणि हे काय? ई आहे. तर परत आपलं काय येतं बघा? म्यू1 साइन आय, म्यू1 साइन आय इज इक्वल टू म्यू2 साइन आर येतं. बरोबर, म्यू2 साइन आर येतं. आणि इथं काय येतं? म्यू2 साइन आर. इथं काय येतं बघा? म्यू2 इंटू साइन आर इज इक्वल टू म्यू1. इथला जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर आहे म्यू1 इंटू साइन आय. इथं म्यू1 आहे. ओके, म्यू1 इंटू साइन ई, सॉरी, म्यू1 इंटू साइन ई. तर म्यू1 साइन आर, म्यू1 साइन आर कॉमन आहे, तर काय येतं आपलं? म्यू1 साइन आय इज इक्वल टू म्यू1 साइन ई. बरोबर, म्यू1 कट होतं. काय राहतं? फक्त साइन आय इज इक्वल टू साइन ई. बरोबर, आता हे दोन्ही कधी सेम असतील? जेव्हा आय इज इक्वल टू ई असणार. आयची व्हॅल्यू काय आहे? 60 डिग्री. देअरफॉर ई इज इक्वल टू 60 डिग्री. काय आहे? ई इज इक्वल टू 60 डिग्री. समजलं? ईची व्हॅल्यू काय आहे? 60 डिग्री आहे. काही प्रॉब्लेम याच्यात? आय गेस सगळ्यांना हे समजलं असणार. ओके, ह्याच्या पुढचं आपण पुढच्या लेक्चरमध्ये करूया. सगळ्यांनी हे नीट कॉपी करून घ्या. ओके, काय करायचं आहे? नीट कॉपी करून घ्यायचं. समजलं? काही प्रॉब्लेम याच्यात? चला, हे लेक्चर इथंच थांबूया आपण. ओके.